नमस्कार मित्रांनो, जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 19 सप्टेंबर 2025 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, कोणत्या देशाने AI व्हर्च्युअल मंत्री नेमला आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी अल्बेनिया या देशाने AI व्हर्च्युअल मंत्री हा नेमला आहे. तर त्या मंत्र्याचं नाव आहे डिएला. तर सरकारी भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि अल्बेनिया सार्वजनिक खरेदीवर देखरेख करण्यासाठी तसेच डिजिटल कॅबिनेट मंत्री म्हणून डिएलाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर डिएलाचा अर्थ होतो अल्बेनियामध्ये सूर्य असा. तर अल्बेनिया या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे तिसना, चलन आहे लेक, अध्यक्ष आहेत बजराम बेगम, पंतप्रधान आहेत डी रामा. प्रश्न दुसरा, अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव अधिकृतपणे बदलून काय ठेवण्यात आले आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी अहिल्यानगर रेल्वे स्थानक असे अधिकृतपणे बदलून नाव हे ठेवण्यात आले आहे. तर इतर काही बदललेली नावे पाहू आपण. अहमदनगरचे अहिल्यानगर, होय सागर तलावचे वरुण सागर, जलालाबादचे परशुरामपुरी, कर्णापूरचे सिंदूर ब्रिज, खुलताबादचे रत्नापूर, उस्मानाबादचे धाराशिव तसेच औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर असे अधिकृतपणे बदलून नाव हे ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न तिसरा, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत? तर उत्तर आहे ऑप्शन ए लॅरी एलिसन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे बनले आहेत. तर दुसऱ्या स्थानावर आहेत एलॉन मस्क. तर बुधवारी त्यांनी त्यांच्या मित्र एलॉन मस्क यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे किताब जिंकलेला आहे. प्रश्न चौथा, वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2025 नुसार भारताचा क्रमांक कोणता आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी 63वा. तर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट द्वारे जारी करण्यात आलेल्या हा अहवालात भारताला 36.06चे एकूण गुण हे मिळाले आहेत. तर या रँकिंगमध्ये प्रथम 4 देश पाहू तर स्वित्झर्लंड गुणवत्ता, शिक्षण आणि जीवनशैलीच्या बाबतीत अव्वल स्थान आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर. तर कुशल मनुष्य आणि आंतरराष्ट्रीय आकर्षण यामुळे दुसरे स्थान हे सिंगापूर या देशाला मिळालेले आहे. तसेच लक्झेमबर्ग हे शिक्षण आणि आरोग्य सुविधांमुळे तिसऱ्या स्थानावर आहे आणि हाँगकाँग यंदा 5व्या स्थानांनी प्रगती करत 4थ्या स्थानावर हे आलेले आहे. तर आपल्या भारताचा 63वा क्रमांक आहे. प्रश्न 5वा, महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणी सूत्रे स्वीकारली आहेत? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून सूत्रेही स्वीकारलेली आहेत. तर आचार्य देवव्रत हे गुजरात राज्याचे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचा अतिरिक्त कारभार हा त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. तर 15 सप्टेंबर 2025 पासून कार्यभार स्वीकारलेला आहे. तर आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून शपथही घेतलेली आहे. तर यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली आहे. तर राज्यपाल यांची नियुक्ती पंतप्रधानाच्या सल्ल्याने भारताचे राष्ट्रपती करतात. प्रश्न 6वा, जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने एकूण किती पदकेही जिंकलेली आहेत? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी 4 पदकेही जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने जिंकलेली आहेत. तर मीनाक्षी हुड्डा यांनी सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर महिला 48 किलो वजनी गटामध्ये तसेच जैस्मिन लांबोरिया यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे महिला 57 किलो वजनी गटामध्ये. तसेच नुपूर शेओरन यांनी रौप्य पदक जिंकलेले आहे महिला 80+ किलो वजनी गटामध्ये. तसेच पूजा राणी यांनी कांस्य पदक जिंकलेले आहे महिला 80 किलो वजनी गटामध्ये. प्रश्न 7वा, महिला आशियाई
हॉकी विश्वचषक 2025 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन बी चीन या देशाने महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 हा जिंकलेला आहे. तसेच यजमान देश हा चीन देश आहे. तसेच 2025 ची ही 11वी आवृत्ती आहे. तर संघ एकूण 8 आहेत, ज्यामध्ये विजेता चीन आहे. तर चीनचे तिसरे विजेतेपद आहे आणि उपविजेता आहे आपला प्यारा भारत देश. प्रश्न 8वा चौथी कोस्ट गार्ड ग्लोबल समिट कोणत्या देशात झाली? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन सी इटली या देशामध्ये चौथी कोस्ट गार्ड ग्लोबल समिट ही झालेली आहे. तर इटली या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे रोम, चलन आहे युरो, अध्यक्ष आहेत सर्जिओ मॅटारेला, पंतप्रधान आहेत जॉर्ज मेलोनी. प्रश्न 9वा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य शिल्प महाराष्ट्रात कोठे उभारले आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन ए मोशी पुणे या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य शिल्प हे उभारलेले आहे. तर या शिल्पाचे शिल्पकार आहेत राम सुतार. तर हे शिल्प स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण म्हणून ओळखले जाते. प्रश्न 10वा कोणत्या शहराने स्वच्छ हवेच्या बाबतीत देशात पहिले स्थान पटकावले आहे? तर बरोबर मित्रांनो ऑप्शन डी अमरावती या शहराने स्वच्छ हवेच्या बाबतीत पहिले स्थान हे पटकावलेले आहे. तर अमरावती शहराने पर्यावरण, वन, हवामान बदल मंत्रालयाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 मध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्ये असलेल्या शहरांच्या गटात स्वच्छ हवेच्या बाबतीत देशात पहिले स्थान हे पटकावले आहे. तसेच अमरावती महानगरपालिकेला दिल्लीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.